ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात मग सगळे? मजेतच असाल? आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी चतुर्थी महाळ व भरणी महाळ याबद्दल माहिती, तसेच या दिवशी विशेष उपाय व त्यामुळे काय लाभ होईल हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी पूर्ण व्हिडिओ पहा, तसेच व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईबही करा। हे माळ मेलेल्या व्यक्तींना 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करतात। पंधरवड्यामध्ये अमावस्येनंतर चौथ्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल चतुर्थी व पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते तिला वैद्य चतुर्थी म्हणजेच कृष्ण चतुर्थी असेही म्हणतात। या तिथीला जे व्यक्ती मरण पावलेले असतात अशा लोकांचे माळ घालतात। भरणी श्राद्ध हे जे अविवाहित मुलामुलींचे श्राद्ध केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात। भरणी श्राद्ध केल्याने मोठमोठ्या गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे पुण्य लाभते। भरणी श्राद्ध हे चतुर्थी आणि पंचमी दोन्ही तिथींच्या मध्ये येते, त्यामुळे यावर्षी भरणी श्राद्ध हे चतुर्थी दिवशीच आलेले आहे। तरी चतुर्थी ही 21 सप्टेंबर 2024ला आलेली असून वार शनिवार आहे। याच दिवशी भरणी श्राद्ध ही आलेले आहे। भरणी श्राद्ध केल्यामुळे ज्या मुलामुलींचे विवाह झालेले नाहीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांचे शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतात। या दिवशी विधिवत श्राद्ध करावे व दानधर्मही करावा व ब्राह्मणांनाही जेवू घालावे किंवा त्यांना दक्षिणाही द्यावी। या पंधरवड्यात मुंग्यांना, कुत्र्याला व गाईलाही नैवेद्य रोज द्यावा व घरावरती रोज दही भातही ठेवावा। तसेच तर्पणही रोज करावे। तर्पण म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यात काळे तीळ घालून ते जल ओम पित्राय नमः असे म्हणत त्या दिशेला अर्पण करावे। याने आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतात व आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। जर तुम्हाला विधिवत पूजा कशी करावी, पितरांची पूजा कशी करावी, त्यांना जेवू कसे घालावे हे बघायचे असेल तर या आधीचे व्हिडिओज आम्ही टाकलेले आहेत, तरी त्या व्हिडिओज वर जाऊन तुम्ही पाहू शकता। आता आपण या दिवशी काय उपाय करू शकतो ते पाहूयात। या दिवशी म्हणजे चतुर्थीला व भरणी श्राद्धाला भगवद्गीतेचा 4था अध्याय व 5वा अध्याय मोठमोठ्याने वाचावा, जेणेकरून आपल्या पितरांना ऐकू जाईल अशा स्वरात वाचावा। याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल व आपले पित्र संतुष्ट होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील। या दिवशी लक्ष्मी व भगवान विष्णूंची ही विधिवत पूजा करावी, याने आपल्याला त्यांचेही शुभ आशीर्वाद मिळतील। या पंधरवड्यामध्ये केस व दाढी करू नये, तसेच नवीन वस्तूंची खरेदीही करू नये व नवीन कपडेही घेऊ नयेत। असे केल्याने पित्र नाराज होतात व आपल्यावर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात। त्यामुळे या दिवशी या पंधरवड्यात आपण कोणतीही वस्तू नवीन असेल तर खरेदी करू नये। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा। याने आपल्या पितरांना स्वर्गाचे दरवाजे उघडे होतात, त्यामुळे ते आपल्यावर खुश होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। आपली अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात। यामुळे या दिवशी या मंत्राचा जप होईल तेवढा पंधरवड्यात करावा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। राधे राधे।